कर्जत तालुक्यामध्ये आमदार रोहित पवार यांची मागच्या 5 वर्षात जास्त दादागिरी होती। जास्त करून त्यांनी मला अटॅक केले होते। कुणाला फोन करायला लावायचे, महिला फोन करायच्या, कोणी फोन करायचा, आमच्या घरी या म्हणायचे। मग घरी येऊन असा कार्यक्रम करायचा होता। आमच्या जिल्हा प्रमुख अनिकेत मिठू ननवरे यांना रमजान चिंचवलीमध्ये काल राष्ट्रवादीच्या तुतारीच्या कार्यकर्त्यांनी 4-5 दिवसापूर्वी घरी बोलून घेतले। त्याला म्हणले तू रोहित पवार यांच्या विरोधात का पोस्ट केली? अहो, का पोस्ट केली म्हणजे तो आमचा जिल्ह्याचा मीडिया प्रमुख आहे। त्याला आम्ही रामशिंदे साहेबांनी, खासदार सुजाता विखे पाटील यांनी त्यांना जिल्ह्याचे मीडिया प्रमुख पद दिले आहे। मग तो रोहित पवारच्या नाही कोणाच्या विरोधात पोस्ट करू शकतो। नुसते रोहित पवार यांच्या विरोधात पोस्ट केल्यामुळे त्याला घरी बोलावून जबरदस्त मार दिला। त्याचा हात फ्रॅक्चर झाला, त्याच्या गळ्यातील त्या हातातील अंगठी काढून घेतली, खिशातील पैसे काढून घेतले। आता काय पैसे असतील ते 4,000, 3,000, 400 काय रुपये होते खिशात काढून घेतले। हे अशी दादागिरी आम्ही अजिबात खपवून घेणार नाही असं मी रोहित पवार यांना सांगतो। आणि जे तुतारीचे जे आता दादागिरी करतात त्यांना सांगतो, आम्ही अजिबात भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी किंवा महायुतीचे सर्वच पदाधिकारी तुमची दादागिरी खपवून घेणार नाही। तुम्ही एवढा मोठा गुन्हा केला, एवढं बरं आम्ही सहन करू। गुन्हा दाखल केलेला आहे, ह्याला शिक्षा होणारच आहे, ह्याला अटकसुद्धा होणारच आहे। मी आजचा हे व्हिडिओ काढण्याचा उद्या सकाळी मिरजगावचे PSI पाटील यांना उद्या फोन करून विचारणार, तुम्ही 4-5 दिवस झाले गुन्हा दाखल करून तुम्ही काय कारवाई केली? त्या आमच्या अनिकेतचा फोन लागत नसल्यामुळे अडचण आली। सकाळी आमचा फोन झाला होता, ते म्हणले दुपारानंतर व्हिडिओ काढू। ते नगरला हात जरा सुजल्यामुळे परत नगरला दवाखान्यात गेले आहेत। त्याच्यामुळे आमचा दुपारनंतर कॉन्टॅक्ट झाले नाही। ते घाबरून गेले आहेत, फोन कोणाचा घेत नाही, कोणाचा फोन गेला ते कोणाचा फोन घेत नाही, घाबरून गेले आहेत ते। त्याच्यामुळे मी रोहित पवारांना सांगतो आणि तुमच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांना सांगतो, इथून पुढची दादागिरी खपून घेतली जाणार नाही। आमच्या पदाधिकाऱ्याला मारहाण झाली त्याच्यावर सुद्धा आम्ही कार्यवाही करणार आहे, 100% कार्यवाही करणार। इथून पुढे दादागिरी कोणीच आम्ही खपून घेणार नाहीत, जशाच तसे उत्तर दिले जाईल। आणि रोहित पवार, तुम्ही मागच्या वेळेस माझ्या मागे लागले होते, माझ्या मुलाची नोकरी घालली होती, 3 वर्ष आमचा मुलगा घरी होता, तरीसुद्धा मी रेटलो नाही। मला तुमच्या ऑफिसला बोलून घेतलं सारखं की ह्याच्या 8 दिवसाला चला तुम्हाला नोकरी लावून तुम्ही आमच्या पक्षात प्रवेश करा। मी जाहीर सांगितलं, मेलं तरी चालेल, नोकरी केली तरी चालेल, वाटलं झालं तरी चालेल, पण नाही तुमच्या पक्षात प्रवेश केला, नाहीच प्रवेश केला, म्या करणार नाही, केला नाही। रामशिंदे साहेबांनी बरं आमच्या मुलाला नोकरी लावून दिली। आता तुम्ही मला सोडून दिले, मी नाही रेटल्यामुळं मी कसाच रेटत नाही। माझी कशी तयारी असती, वाटलं कसं काही बी असतं माझं। तुम्ही आता माझा त्रास कमी केला, बंद नाही केला, माझा त्रास कमी केला आहे। आता आमचे जे पदाधिकारी गरीब गावतील त्यांच्या तुम्ही आता हल्ले करू लागले आहेत। माझ्याकडे सगळे पुरावे आहेत, मिरजगावच्या पोलीस स्टेशनला जाऊन बघा तुम्ही कसा गुन्हा दाखल झाला आहे। आरोपीचा मी आता लगेच सकाळी PSIला फोन करतो काय केलं ती। त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो, अजिबात अशी दादागिरी खपून घेतली जाणार नाही। जशाच तसे उत्तर दिले जाईल। तुमचा ह्या निवडून आल्यापासून तुमचा हे पहिलाच गुन्हा आहे, त्याच्यामुळे व्हिडिओवर आम्ही माफ नाही करणार, आम्ही उत्तर देणार नाहीत, तुम्हाला रेटून काढणार नाहीत, तुम्हाला किंवा तुमच्या पदाधिकाऱ्याला जे कोण येडेवणी करत असतील त्यांना। आमची बाकीची जरा शांत झाली, त्याचे वाचळ वाचता आम्हाला एवढा त्रास द्यावा मागच्या बारीने, मला जगाव का मारावं हे कळत नव्हतं, तरी मी जेव्हा काय केलं नाही, जगलून तशी लोकांची कामं चालवली, तुमच्या पक्षात प्रवेश केला आणि काहीच नाही केलं। एवढी त्याला हे लागती, एवढी ताकद लागती, दम लागतो। माझा तुम्ही दम बघितलेला आता, पण असे का घरी आमच्या एखाद्या पदाधिकारी तुम्ही नका दादागिरी करू, नका अन्याय करू। तुम्हाला इथून मागच्या प्रत्येक व्हिडिओत मी तुम्हाला हात जोडून विनंती करत होतो, तुम्हाला अजिबात गाव विनंती करणार नाही, काय तुम्हाला ते करायचं करा, आम्हाला काय करायचं आम्ही करतो, अजिबात विनंती करायची कारण नाही। तुम्हाला एवढी विनंती करायची सुद्धा तुम्ही असंच करता म्हणल्यावर काय विनंती करायची गरज आहे? अजिबात विनंती करायची गरज नाही आम्हाला, आणि विनंती कवच नाही करायचं। तुमच्या पद्धतीने तुम्ही करा, आमच्या पद्धतीने आम्ही करतो। आम्ही दादागिरी करतो कोणावर? आमचा पदाधिकारी कोणावर दादागिरी करतो का? तुमच्याला किती रोट पोस्ट चालू द्या साहेबाच्या विरोधात, तरी आम्ही बोलतो काही आमच्या मीडियाला बरोबर तुम्ही
पोस्ट टाकून द्यायचे नाही का आमचं मीडिया बरोबर देऊ असं जमणार नाही. त्याच्यामुळे तो अजून घाबरून गेलेला आहे. आज नगरच्या दवाखान्यात गेला आहे, त्याचा आता कॉन्टॅक्ट होत नाही. त्याच्यामुळे तुम्हाला परत सांगतो, सुट्टी मिळणार नाही. चुकीला उत्तर देणार म्हणजे देणार. जरी तुम्ही किती अन्याय केला, दादागिरी केली, पण शेवटी वाल्मिकी कराड होतोच. किती काही करा तुम्ही 10 वर्षांनी किंवा 20 वर्षांनी 25 वर्षांनी, पण हे जेलमध्ये सगळं लुटल्यानं जाऊन जेलमध्ये जावं लागते. असं मी तुम्हाला सांगतो. विनंती अजिबात नाही. जय शिवराय, सत्यमेव जयते, जय भीम, जय मल्हार, रामकृष्ण हरी. आपल्या कुटुंबाच्या हेल्थ इन्शुरन्ससाठी आज संपर्क करा महेंद्र बागल यांना. आमचा पत्ता बागल सर्व्हिसेस, गाळा क्रमांक 26, मेट्रो कॉम्प्लेक्स, कोलदन रोड, कर्जत. मोबाईल क्रमांक 9011400903. तिरुपती रूफिंग इंडस्ट्रीज, विश्वासाचा ठसा असलेली पत्रा कंपनी. आमच्याकडे उपलब्ध आहेत उच्च दर्जाचे छतपत्रे, चॅनल, अँगल, पाईप आणि हार्डवेअर, टाटा, ओपोलो व जगप्रसिद्ध ब्रँडचे पत्रे आणि बरंच काही. आमच्या शोरूमला एकदा अवश्य भेट द्या. आमचा पत्ता राशीन रोड, जिओ पंपाजवळ, कर्जत, तालुका कर्जत, जिल्हा अहिल्यानगर. मोबाईल क्रमांक 7507747048. कर्जत मधील डॉक्टर कापसे यांच्या साई अद्वैत हॉस्पिटलमध्ये आता महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि पंतप्रधान जन आरोग्य योजनेच्या अंतर्गत मोफत उपचारांसाठी सुविधा उपलब्ध. आयसीयू, जनरल शस्त्रक्रिया विभाग, सर्पदंश, विषबाधा, हार्ट अटॅक, अर्धांगवायू आणि इतर उपचारांसाठी 24 तास सेवा उपलब्ध असलेले साई अद्वैत मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर युनिट, कर्जत मिरजगाव रोड, कर्जत.